भारत सरकारनं 5th जनरेशन एअरक्राफ्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय। हे 5th जनरेशन एअरक्राफ्ट नक्की कसं असेल? भारतानं पाकिस्तान आणि चीनला उत्तर देण्यासाठी नक्की कोणती योजना हाती घेतलेली आहे आणि भारताला 5th जनरेशन हे एअरक्राफ्ट कधी मिळणार आहे, या सगळ्यांसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत। भारत ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट नावाचं स्वदेशी 5व्या जनरेशनचं युद्धविमान विकसित करत आहे। या संदर्भात नुकतीच केंद्र सरकारनं मंजुरी दिली। अशा प्रकारचं विमान तयार करणारा भारत जगातला चौथा देश ठरणार आहे। या अगोदर अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी अशा प्रकारचे फायटर प्लेन तयार केलेत। अमेरिकेने 5व्या पिढीमध्ये F-22 आणि F-35 या प्रकारची विमानं विकसित केली आहेत। रशियानं सुखोई Su-57 या प्रकारची विमानं विकसित केली, तर चीनने चेंगदू J-20, J-35 ही विमानं विकसित केली। अलीकडच्या काळात चीन 5व्या जनरेशनची 40 विमानं पाकिस्तानला देणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यातच भारताकडे सध्या 30 स्क्वॉड्रन आहेत। प्रत्येक स्क्वॉड्रनमध्ये 16 ते 18 जेट विमानं असतात। तसं जर पाहिलं तर भारताची अधिकृत स्क्वॉड्रनची संख्या 42.5 आहे। त्यातच पुढच्या 10 वर्षात यातील 8 स्क्वॉड्रन निवृत्त होणार आहेत। त्यामुळे भारताला चीन आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी 5व्या पिढीच्या विमानांची नितांत गरज आहे। 5व्या पिढीच्या विमान निर्मितीची चर्चा 2007 पासून सुरू झाली। भारत हे विमान सुरुवातीला रशियासोबत तयार करणार होतं, पण 2017ला भारतानं स्वतःच्या 5व्या पिढीच्या विमान निर्मितीचा निर्णय घेतला। मार्च 2024ला संरक्षण विषयक कॅबिनेट समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली। या प्रकल्पाला अंतर्गत 2035 पर्यंत 5व्या पिढीचे 126 जेट तयार करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलंय। एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या नियंत्रणाखाली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, जनरल इलेक्ट्रिक भारत, DRDO अशा 200 कंपन्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहेत। पहिल्यांदाच भारत सरकारनं आपल्या धोरणात बदल करून खासगी कंपन्यांना सुद्धा संरक्षण क्षेत्रात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलाय। AMCA का एग्जीक्यूशन मॉडल अभी उन्होंने अप्रूव किया है। ये एग्जीक्यूशन मॉडल में HAL कैन बिड, प्राइवेट सेक्टर कैन बिड, they can also bid as a joint venture. So this will open up participation of private sector for fighter aircraft development. स्टेल्थ तंत्रज्ञान असल्यानं शत्रू राष्ट्राच्या रडारवर दिसणार नाही। बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षमता असलेलं विमान असेल। शत्रू राष्ट्रातील मोक्याची ठिकाणं लक्ष्य करण्यास सक्षम असेल। इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी सज्ज असेल। विमानात AI तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्यानं अधिक अचूक निशाणा लावण्यास मदत होईल। MCA-2 इंजिन असलेलं मल्टीरोल फायटर जेट असेल। प्रत्येक हवामानात काम करेल। 65,000 फूट उंचीवर उडू शकेल। एकदा इंधन भरल्यास 3,240 किलोमीटर प्रवास करू शकेल। विमानाचं वजन 25 टन असेल। 7,000 किलो वजनाची शस्त्र घेऊन उड्डाण करू शकेल। इतकं ताकदवान हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात कधी सहभागी होणार असा प्रश्न निर्माण होतोय। 2026 पर्यंत या विमानाचं डिझाईन आणि त्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान आणि मटेरियल फायनल केलं जाईल। 2027 पर्यंत विमानाचं पहिलं मॉडेल तयार होईल। 2028 पर्यंत हे विमान आकाशात टेस्टिंगसाठी तयार होईल। 2028 ते 2032 पर्यंत शस्त्रांसह विमानाची टेस्टिंग पूर्ण केली जाईल। 2034ला MCAचं पहिलं वर्जन MK-1 तयार होऊन भारतीय हवाई दलात दाखल होईल। MK-1 वर्जनमध्ये 75% तंत्रज्ञान हे स्वदेशी असेल। MK-2 वर्जनमध्ये 84% तंत्रज्ञान स्वदेशी असेल। 2034 तक डेवलपमेंट कंप्लीट होना चाहिए और फिर उसके बाद 2035 से प्रोडक्शन शुरू। फर्स्ट फ्लाइट 29 में होगी। फर्स्ट प्रोटोटाइप रेडी टू फ्लाई विल बी बाय एंड ऑफ 2029। भारतानं 5व्या जनरेशनचं विमान तयार करण्याचा निर्णय का घेतला तेही पाहूया। भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनायचं आहे। सध्या भारत संरक्षण क्षेत्रात फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि इस्रायल यासारख्या देशांकडनं शस्त्र खरेदी करतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताचं चलन परदेशात जातं। अनेक वेळा दुसऱ्या देशांकडून लढाऊ विमानं विकत घेताना
लढाऊ विमानांचं तंत्रज्ञान देण्यास विमान निर्मिती करणारे राष्ट्र नकार देतात. भारताला मेंटेनन्ससाठी विमानाच्या भागासाठी अपग्रेड व्हर्जनसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. युद्धात विमान वापरताना अनेक कोडचा वापर करावा लागतो. सदर कोड ज्या राष्ट्राकडनं आपण विमान खरेदी केलं त्या राष्ट्राला मागावे लागतात. असं सांगितलं जातंय की भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताने राफेलचा सोर्स कोड मागितला होता. सोर्स कोड नसेल तर विमानात महत्त्वाचे बदल करता येत नाहीत. भारताने 1998ला केलेल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध टाकले होते. त्यामुळे भारताच्या तेजस विमानासह इतर विमानाच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला. भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम अधिक मजबूत होण्यास मदत होईल. भारताचं जगाच्या पटलावर वर्चस्व सिद्ध होईल. ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार झाल्यानंतर हिंदच्या सेनेची हिंदी महासागर आणि आशिया खंडातली ताकद वाढणार आहे. ही ताकद पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.